शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी पूनम न्यूज 24 सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबातमध्ये। केडगाव येथे वेशीजवळ मंगळवारी सकाळी 10:30 वाजता बापूराव नारायण काकडे यांच्या घराकडे जात असताना अनोळखी दोघांनी पोलीस असल्याची बतावणी करीत आचारसंहिता असल्याचे सांगून दुचाकीच्या डिक्कीतून 11 तोळ्याची सोनसाखळी लांबवली। याबाबत कोतवाली पोलिसांत अनोळखी चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बापूराव नारायण काकडे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे। नगर छत्रपती संभाजीनगर रोडवरील जेऊर येथे गोवंशीय जनावरांची वाहतूक करणाऱ्या दोघांना ताब्यात घेऊन 6 गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली आहे। तसेच 600 किलो गोमांस वाहने असा एकूण 12 लाखांचा मुद्देमालासह जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी सलमान अजीन शेख औजई सलमान कुरेशी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे। उष्णतेचा कडाका कायम असला तरी तापमान मात्र काहीसे कमी झाले आहे। मंगळवारी शहराचे तापमान 30 अंश सेल्सिअस इतके नोंदविले गेले। गेल्या 6 दिवसांच्या तुलनेत तापमानात घट झाली असली तरी उकाडा मात्र कायम आहे। दरम्यान 24 व 25 एप्रिलला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। ढगाळ वातावरणामुळे 2 दिवसापासून तापमानात घट होत आहे। मंगळवारी 2 अंशाने तापमान कमी झाले असताना उकाडा मात्र वाढला होता। उष्णतेचा कडाका वाढलेला असतानाच हवामान विभागाने पुढचे 2 दिवस पावसाचा इशारा दिला आहे। दरम्यान मंगळवारी दिवसभर तीव्र उष्णतेबरोबर उष्णतेची लाट देखील कायम होती। रेल्वे स्टेशन रोडवरील महावितरणाच्या मुख्य कार्यालयासमोरील रोडवर उभी केलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली। ही घटना बुधवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली। याबाबत रितेश विजय कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नगर शहरासह उपनगरामध्ये महानगरपालिकेतर्फे पिण्याचे पाणी सोडले जात आहे। गेल्या काही दिवसांपासून पाणी पुरवठा अवेळी केला जात आहे। त्यांचा मनस्ताप नगरकरांना होताना दिसत आहे। यामध्ये नोकरदार वर्गाला सर्वाधिक त्रास होत असून पाण्यासाठी काहींना रजा टाकून घरी थांबण्याची वेळ येत आहे। अवेळी सुटणाऱ्या पाण्याबाबत अनेकांनी महानगरपालिका प्रशासनाकडे तक्रारी केलेल्या आहेत, मात्र त्यांच्याकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे। शहराच्या खबरबातमध्ये ते संबंधित मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।